पंचशील होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय खामगावच्या वतीने जागतिक लठ्ठपणा आणि जागतिक महिला दिनाची आवश्यकता साधून खास महिलांसाठी वाककथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। ही स्पर्धा 5 मार्च रोजी सकाळी 6 वाजता निष्ठापूर्ण पुरवार यांच्या झुंबा डान्सने सुरुवात होऊन 6:30 वाजता विद्यालयातून वाककथन सुरू होऊन जलमनाका, नांदुरा रोड, गोकुळनगर मार्ग थेट हॉस्पिटल, जलम रोड, नाना नानी पार्क, जलमनाका व शेवटी पंचशील मेडिकल कॉलेज येथे समाप्त झाली। सहभागी स्पर्धकांचे 3 वयोगट करण्यात आले होते। गट अ 18 ते 30 वर्ष वयोगटामध्ये प्रथम पियू बसक, द्वितीय पूर्वा इंगडे, गट ब 31 ते 50 वर्ष वयोगटामध्ये प्रथम भाग्यश्री पोहरे, द्वितीय शुभांगी काटोले आणि तृतीय रेशमी कविष्कर आणि गट क 51 वर्ष वयोगटामध्ये प्रथम रेखा गावंडे, द्वितीय मीना वाधवाणी आणि तृतीय वंदना वानखेडे असे पुरस्कार देण्यात आले। तसेच पोस्टर स्पर्धेमध्ये महाविद्यालयाची विद्यार्थिनी मंजुषा भोसले, समया खंडवानी यांनी विशेष प्रावीण्य प्राप्त केले। या प्रसंगी कार्यक्रमाची अध्यक्ष डॉक्टर निलिमा देशमुख तर प्रमुख अतिथी म्हणून पंचशील होमिओपॅथिक शिक्षण प्रसार मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर दादासाहेब कविष्कर, वरिष्ठ संपादक राजेश राजोरे, योग पंडित कल्याण गलांडे, डॉक्टर मंगला कविष्कर, ॲडव्होकेट हरीश देशपांडे, प्राचार्य डॉक्टर अजिंक्य कविष्कर होते। प्राचार्य डॉक्टर अजिंक्य कविष्कर यांनी प्रास्ताविक मांडले। मान्यवरांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले। संचालक डॉक्टर सोनल तेबडेवाल व कल्याणी पवित्रकार यांनी तर आभार प्रदर्शन डॉक्टर गायत्री सोनी यांनी केले। कार्यक्रम यशस्वी करता महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी अथक परिश्रम घेतले। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।